नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2. यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. काही मेजरमेंट दिलेले आहे आपल्याला, हे त्याच्यानुसार आपल्याला काय ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. चला तर मग बघूया. फर्स्ट ए इन ट्रायंगल ABC लेंथ AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, कॉमा लेंथ AC इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. आता ह्या 3 लेंथ दिलेल्या आहे. यामध्ये सर्वात मोठी लेंथ कोणती आहे? 5.5 सेंटीमीटर सर्वात मोठी. ती काय करायची आपल्याला? बेसला घ्यायची आहे. कारण जेणेकरून हे बघा, प्रत्येक याच्यामध्ये काय आहे, ही मोठी लेंथ असेल ती आपल्याला बेसला घ्यायची आहे. याच्यामध्ये 7 आहे, याच्यामध्ये 6 आहे. याच्यामध्ये आपल्याला बघा इथं ड्रॉ आयसोस्केल ट्रायंगल, याच्यामध्ये बेस पण पाय दिलेली 5 सेंटीमीटर दिले आणि बाकीच्या लेंथ काय दिलेल्या आहे? छोट्या दिलेल्या. मग बेस असतो तो नेहमी मोठा असतो. त्यामुळे आपण इथे काय करायची, बेसची तिथं लेंथ जास्त असेल ती आपल्याला बेस म्हणून कन्सिडर करायची आहे. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन बघूया. आता याच्यामध्ये बघितलेलं आहे आपण. आता इथे काय केलेली, मी रफ फिगर ड्रॉ केलेली. अगोदर रफ फिगर ड्रॉ केली म्हणजे तुम्हाला आयडिया येते की कशी फिगर ड्रॉ केली पाहिजे. आता ए आणि बी, हे बघा ए आणि बी किती आहे? 5.5 सेंटीमीटर. नंतर ही काही मेजरमेंट करून करायची नाही. हे बघा आम्ही अंदाजे काढलेली. हे काही 5.5 सेंटीमीटर नाही, ही फक्त तुम्हाला रफ अशी ड्रॉ करायची, लेंथ मोजून नाही काढायची. 5.5 सेंटीमीटर. नंतर AB झाला. नंतर BC किती आहे? 4.2 सेंटीमीटर. ओके. नंतर काय परत AC किती? 3.5 सेंटीमीटर. झाली ही रफ फिगर. ही रफ फिगर ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे AB पहिल्यांदा AB इथून 5.5 सेंटीमीटर. किती आपला AB इथे? 5.5 सेंटीमीटर. मग इथून तर इथपर्यंत तुम्हाला हे बघा 5.5 सेंटीमीटर. हे बघा इथून तर इथपर्यंत 5.5 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला काय लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा 5 नंतर किती येतील? 1 2 3 4 5 इथपर्यंत. ओके. इथपर्यंत तुम्हाला लाईन ड्रॉ करायची. कुठपासून? 0 पासून. ही 5.5 झाली. नंतर तुम्हाला काय करायचं? 4.2 सेंटीमीटर. तुम्हाला काय ट्रायंगल विथ द मेजर गिवन बिलो, पण कशाच्या साहाय्याने? आरच्या साहाय्याने करायचं आहे, बायसेक्टरने. मग आता इथे काय करणार आहे तुम्ही? इथे याच्यामध्ये हे बघा, इथं स्केल अशी व्यवस्थित खाली ठेवा तुम्ही. आणि त्याच्यानंतर किती घ्यायची आहे तुम्हाला? 4.2 सेंटीमीटर. 4.2 कुठे? इथे. इथे ही पेन्सिल इथं टोक ठेवा कंपासचं आणि ही नंतर इथे ही करून घ्या. ओके. आले व्यवस्थित एकदम. ओके. याच्यानंतर इथं ठेवायचं आहे तुम्हाला बीवर, बीच्या एंड पॉईंटला एकदम एक्झॅक्ट. बघा इथे एक्झॅक्ट. आणि नंतर इकडे काय करायचं आहे तुम्हाला? चाप मारायचा आहे. ओके. मारला. नंतर तसं सेम मला काय 3.5 सेंटीमीटर ACचं करायचं आहे. बघा रफ फिगरमध्ये AC 3.5 सेंटीमीटर. आता 3.5 सेंटीमीटर काय करायचं? इथेही टोक ठेवून घ्यायचं. ठेवलं. नंतर इकडे हे कमी ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. झालं एकदम व्यवस्थित. ओके. आता मग हे टोक इथे ठेवायचं आहे आणि इथून हे आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके. झाला ड्रॉ. झाल्यानंतर आपल्याला एका एक स्केलने जिथं तो पॉईंट इंटरसेक्ट होतो तिथून आपल्याला काय करायचे आहे? फिगर ड्रॉ करून घ्यायची आहे व्यवस्थित. ओके. ती माझ्याकडून लाईन थोडीशी तिरकी झाली. ओके. आलं लक्षात? ही झाली तुमची फिगर फर्स्ट. आणि त्याला नावं देऊन घ्यायची ABC वगैरे. नंतर नेक्स्ट फिगर आहे बी क्वेश्चन. याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला? इन ट्रायंगल STU लेंथ ST 7 सेंटीमीटर, लेंथ TU 4 सेंटीमीटर, लेंथ SU 5 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये पण मोठी कोणती? 7 सेंटीमीटर. मग ते आपण काय केली? रफ फिगरमध्ये इथं रफ फिगर नाव देऊन घ्यायचं. रफ फिगर. ओके. रफ फिगर नाव घेऊन घेतलं. हे किती? 7 सेंटीमीटर. ST
7 सेंटीमीटर झाली तुमची. नंतर TU किती 4 सेंटीमीटर घेतली. नंतर SU किती 5 सेंटीमीटर, हे 5 सेंटीमीटर आलं लक्षात. नंतर आता तुम्हाला काय फेअर डायग्राम करायची. ओके, तिला फेअर डायग्राम नाव द्या. फेअर फिगर त्या नाव नाही तर डायग्राम द्या, दोन्ही पण चालू शकतो. ओके, आता इथं ही 7 सेंटीमीटर तुम्हाला काय करायचं आहे, पहिले बेस लाईन काढून घ्यायची स्केलच्या साह्याने. हे बघा एक्झॅक्ट 7 सेंटीमीटर दिसते तुम्हाला. इथून हा 7 आहे, इथून तर इथपर्यंत 0 to 7 इथपर्यंत अशी ड्रॉ करून घ्यायची. नंतर तुम्हाला काय TU काढायचं. नंतरचं काय दिलेलं TU 4 सेंटीमीटर. आता TU 4 सेंटीमीटर घ्यायचं म्हणजे काय करायचं, इथं स्केल घ्यायची, स्केलवरून इथं 4वर ठेवायचं आहे इथनी आणि हे इथे ठेवायचं. ओके, हे झाल्यानंतर आपल्याला हा पॉईंट आहे हे इथं Tच्या एंडिंग पॉईंटला ठेवायचं. ओके, इथून आपल्याला काय करायचं, आर्क ओढून घ्यायचं आहे. त्याला आपला वर्क ओढून झाला आर्क. नंतर हा आर्क झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये हे SU किती आहे 5 सेंटीमीटर. SU 5 सेंटीमीटर, मग 5 सेंटीमीटरची स्केलमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे, कंपास सेट करून घ्यायचं आहे. ओके, हे तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले तुम्हाला पटकन काढायला सोपे जाईल. ओके, सॉरी झालं. हे झालं तुमचं 5 सेंटीमीटर. हे बघा इथं स्केलच्या साहाय्याने पण तुम्ही मोजू शकता. हे बघा एक्झॅक्ट 5 सेंटीमीटर आहे आणि हे किती आहे 4 सेंटीमीटर आहे. 4 सेंटीमीटर इथून इथं आपण इंटरसेक्ट पॉईंट पडतो तिथून मोजायचं आहे, इथून इथपर्यंत 4 सेंटीमीटर. ओके, 4 सेंटीमीटर इथं 0 स्टार्टिंग. आणि हे अशा प्रकारे आपली सेकंड क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सी इन ट्रायंगल PQR लेंथ PQ 6 सेंटीमीटर. लेंथ PQ 6 सेंटीमीटर आहे, QR 3.8 सेंटीमीटर, लेंथ PR 4.5 सेंटीमीटर. आता याच्यामध्ये सर्वात जास्त लेंथ कोणती 6 सेंटीमीटर. मग आपण 6 सेंटीमीटर काय म्हणून बेस म्हणून PQ घेतलेला आहे, बरोबर. नंतर QR किती दिलेला आहे 3.8 सेंटीमीटर. नंतर PR किती 4.5 सेंटीमीटर. PQR नंतर हा पॉईंट तुम्हाला कनेक्ट करून घ्या. अशी रफ फिगर तुम्ही ड्रॉ करून घ्या. ही अशी केली तरी चालेल, तुम्ही छोटी याच्यापेक्षा छोटी काढली तरी चालेल, फक्त तुम्हाला इथं मेजरमेंट लिहिता आले पाहिजे प्रॉपर. आलं लक्षात. नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, याच्यावरून तुम्हाला फेअर फिगर ड्रॉ करायची आहे. हिला रफ फिगर नाव द्या, रफ फिगर, हिला फेअर फिगर किंवा डायग्राम, दोन्ही काही पण नाव देऊ शकता तुम्ही. आता इथं फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे, बेस किती तुमचा 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर तुम्ही ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा स्केलच्या साह्याने हे 6 सेंटीमीटर आहे, 0 स्टार्टिंग आणि 6. ओके, 6पर्यंत केलं ड्रॉ. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय QR किती 3.8 सेंटीमीटर. PQR इथे R नाव द्यायचे आहे. ओके, आरमध्ये काय करायचं आहे 3.8 सेंटीमीटर. 8 कसं कुठे येईल तुमचा 3 नंतर किती पॉईंट 8 पॉईंट 1 2 3 4 5 6 7 8. इथं तुमचा काय होतो 3.8 होतो, लक्षात असू द्या. आता मग इथे काय करणार तुम्ही, इथे पकडणार आणि इथे एक्झॅक्ट हे घ्यायचं आहे तुम्हाला. ओके, नंतर इथे ठेवून पेन्सिलचे टोक इथे
आर्क ड्रॉ करायचा आहे. बरोबर झाला आर्क ड्रॉ. नंतर नेक्स्ट मला काय करायचं 4.5 सेंटीमीटर घ्यायचं आहे. बघा 4.5 कुठे येईल इथं 4 1 2 3 4 5 मोठी लाईन. ओके ही 5ची म्हणजे 4.5 हे मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं आहे. हे बघा आहे 4.5 एक्झॅक्ट बघा इथून दिसते. घेतल्यानंतर इथून तुम्ही काय करायचं आहे पीच्या पॉईंटवर घेरायचं आहे. इथून आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके केला आर्क ड्रॉ. नंतर हे तुम्ही एकदा मोजून पण बघायचे दोन्ही इंटरसेक होता. इथं एक इंटरसेक हा पॉईंट झालेला आहे. इथे काय करायचं डॉट द्यायचा. असा डॉट दिल्यानंतर ह्या लाईन तुम्ही मारून घ्यायच्या आहे. ओके ड्रॉ करून घ्यायच्या. नंतर इथून तुम्ही ही मोजायचं 4.5 येतं आहे का नाही. आपलं नसेल येत तर आपलं हे डिस्टन्समध्ये थोडंसं व्हॅरी झालेलं आहे समजून घ्यायचं. नंतर परत रफ करून फेअर फिगर ड्रॉ करायचे आहे. हे बघा हे किती 3.8 सेंटीमीटर एक्झॅक्ट येतं आहे. बघा 3.8 सेंटीमीटर आलेलं आहे. म्हणजे आपली फिगर ही एकदम बरोबर आलेली आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे ड्रॉ अन आयसोस्केल ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर अँड अदर साईड 3 सेंटीमीटर ईच. आता आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे काय. आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे त्याचा बेस हा एक बाजू वेगळी असते आणि दोन बाजू सेम असतात. ओके त्याला काय म्हणतात आयसोस्केल ट्रायंगल. बेस हा 5 सेंटीमीटर आहे. या दोन्ही किती अदर साईड किती 3.5 सेंटीमीटर. याला आयसोस्केल असं ट्रायंगल असं म्हणतात. आयसोस्केल ट्रायंगलमध्ये आपण काय करा हे आन्सर आहे. ही रफ फिगर ड्रॉ केली. रफ फिगर ओके रफ फिगरमध्ये काय तुम्ही पूर्ण पण स्पेलिंग लिहू शकता. इथे मी FIचीच लिहिलेलं आहे. FIGURE स्पेलिंग पूर्ण लिहू शकता. ओके आता इथं 5 सेंटीमीटर बेस घेतला. AB तुम्ही नाव काही पण द्यायचं PQR देऊ शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. ओके AB दिलेलं आहे मी किती 5 सेंटीमीटर बेस. यांनी बेस सांगितलं आहे 5 सेंटीमीटर म्हणून हा बेस आपला 5 सेंटीमीटर. आणि अदर साईड ह्या किती आहे 3.5 सेंटीमीटर. मग BC किती घेतलं मी AC घेतलं 3.5 सेंटीमीटर. आणि या फेअर फिगरमध्ये पहिल्यांदा AB किती ड्रॉ केला मी ABची लेंथ 5 सेंटीमीटर ड्रॉ करून घेतली. हे बघा AB 5 सेंटीमीटर इथपर्यंत इथून काय केली ड्रॉ करून घेतली. बरोबर. नेक्स्ट स्टेपमध्ये काय 3.5 सेंटीमीटरचं काय करायचं आपल्याला इकडे चाप मारायचा आहे. आर्क ड्रॉ करायचा आहे. मग इथे पिक्स हे ठेवायचं. ह्याच्यावर आपण 3.5 सेंटीमीटर घेऊन टाकायचं. ओके इथे एक्झॅक्ट पॉईंटवर ठेवायचं आहे. हे बघा 3.5. ओके इथे पण Aच्या पॉईंटवर ठेवायचं. बघा आला. नंतर इथून आपल्याला काय करायचं तिथं तो पॉईंट इंटरसेक्ट होतो. तिथे काय करायचं आहे आपल्याला इथून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे दोन्ही पण. ओके लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला तो पॉईंट भेटतो त्याला C नाव हे देऊन टाकायचं आहे. ओके आणि इथं मेजरमेंट लिहायला विसरायचं नाही. हे 3.5 सेंटीमीटर हे 3.5 सेंटीमीटर हे 5 सेंटीमीटर. याला फेअर फिगर नाव द्या. याला रफ फिगर नाव द्या. रफ फिगर ही मेजरमेंटने नसते हे नेहमी लक्षात घ्या. तुम्ही नाही तर स्केलने 3.5 सेंटीमीटर मोजून काढत बसा असं नाही. फक्त रफ डायरेक्ट अशी ड्रॉ करून घ्यायची. त्याला अंदाजे इथं रिमार्क हे देऊन टाकायचे असतात. आलं लक्षात. क्वेश्चन 3 बघूया. क्वेश्चन 3 आहे आपला ड्रॉ अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साईड 6.5 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला काही इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेलं आहे आणि त्याची साईड किती 6.5 सेंटीमीटर. हे 5 आहे. ओके
5 सेंटीमीटर. आता इक्विलॅटरल म्हणजे काय, त्याच्या तिन्ही बाजू सेम असतात, त्याला काय म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणून त्यांनी काय एकच साईडची काय दिलेली लेंथ दिलेली आहे, म्हणजे त्या साईडच्या लेंथ तिन्ही साईडला पण सेम असू शकतात. हे बघा LMN, तुम्ही नाव काही पण देऊ शकता. ओके, LM काय 6.5, MN 6.5, LN 6.5 इथे पॉईंट आहे. नंतर नेक्स्ट याच्यात तुम्हाला काय करायचं, इथं बेस 6.5चा LM काढून ड्रॉ करून घ्यायचा आहे. घेतला 6.5. ओके, इथे 5 6.5 5 6 नंतर किती 5 लाईन्स 1 2 3 4 5 आलं लक्षात. 5 लाईन ड्रॉ करायची झाली. नंतर सेम तुम्ही इथून पण आता काय करू शकता, हे करू शकता. आता ही 6.5ची जे तुम्हाला माहिती आहे, इथून पण तुम्ही हे पॉईंट घ्यायचे, इकडे चाप मारू शकता. ओके, नंतर इथे पण करू शकता. आणि तुम्हाला हे ड्रॉ करताना तुम्हाला इथे प्रॉब्लेम येत असेल स्केलवरून घ्यायला, तर तुम्ही अशी 3.5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करून सुद्धा तुम्ही इथं असं मेजरमेंट घेऊ शकता. आलं लक्षात. 3.5 बघा, आता इथे काय 3.5 सांगितलेलं आहे बरोबर. इथे एक डॉट द्यायचा 0 पाशी बरोबर. 0 पाशी दिला, नंतर इथे 3.5 पाशी पण एक डॉट देऊन घ्यायचा झाला. नंतर इथून तुम्ही असं हे देऊ शकता, पेन्सिलचे टोक ठेवून करू शकता. आलं लक्षात. नंतर तुम्ही असं 3.5 ड्रॉ करू शकता. हे बघा. ओके, असं पण तुम्ही ह्या मेथडने सुद्धा करू शकता, तुम्हाला इझी जाऊ शकता. ते 6.5चा आर्क आपण घेतला. आता हे बघा, आपलं हे एक्झाम्पल चालू होतं. 6.5 आर्क ड्रॉ केला, नंतर इथे पण ठेवायचं, सेम लेंथ आहे इक्विलॅटरलमध्ये, इकडे पण सेम आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. ओके, आणि त्याला नंतर LM इथे नाव द्यायचं राहिलेलं आहे, इथे N नाव देऊन घ्या. ओके, तुम्ही ड्रॉ करताना थोडीशी खाली करा, माझी तो क्वेश्चनमध्ये गेलेली थोडी क्वेश्चनमध्ये आली नाही पाहिजे. ओके, LMN तिघांची लेंथ किती 3.5 सेंटीमीटर, कारण तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. नेहमी लक्षात येतो, इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याच्या तिन्ही बाजू सेम असतात. आणि आयसोस्केल ट्रायंगलमध्ये बेस वेगळा असतो आणि यावरच्या दोन्ही साईड सेम असतात. 4th नंबर क्वेश्चन आहे, चूज द लेंथ ऑफ साइड युअर सेल्फ अँड ड्रॉ वन इक्विलॅटरल, वन आयसोस्केल अँड वन स्केलर ट्रायंगल. आता इक्विलॅटरल म्हणजे काय, तिन्ही बाजू त्याच्या सेम असतील तो. आयसोस्केल म्हणजे काय, त्याची एक बेस हा वेगळा असतो आणि वरच्या 2 बाजू असतात त्या काय असतात सेम असतात, त्याला आयसोस्केल. आणि स्केलर म्हणजे काय, त्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतात, त्याला स्केलर ट्रायंगल म्हणतात. पण याच्यामध्ये काय आहे, चूज द लेंथ ऑफ साईड युअर सेल्फ, त्याच्या लेंथ आहे त्या काउंटला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे, चूज करायचे आहे, म्हणजे आपल्यालाच निवडायची किती लेंथची घ्यायची आहे आपलं ट्रायंगल. ओके, आता मी इथे पहिलं ड्रॉ केलेलं आहे फर्स्ट कोणता आहे, इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करतो आहे. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये ही रफ फिगर आहे. इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये तिन्ही बाजू माझ्या काय 3.5 सेंटीमीटरच्या मी घेतलेल्या आहे बरोबर. AB 3.5, BC 3.5 आणि AC 3.5 सेंटीमीटर तुम्ही रफली ड्रॉ करून घ्यायची फिगर. ओके, हिला काही स्केलचा यूज केला नाही तरी चालतो, अंदाजे काढून घ्यायची तुम्हाला. नंतर फेअर फिगरमध्ये आता इथे तुम्हाला AB ही 3.5 सेंटीमीटर आहे बरोबर. 3.5 सेंटीमीटर काय करायची आपल्याला ड्रॉ करून घ्यायची रफ फिगरप्रमाणे. AB 3.5 सेंटीमीटर, 3.5 सेंटीमीटर बरोबर. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेम इथून 3.5 सेंटीमीटरचे आहे, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे बरोबर. इथून घेऊन इथे काय करायचं आहे, तुम्हाला आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे पण आर्क हा ड्रॉ करून घ्यायचा आहे. दिसतोय आर्क, हे बघा. केल्यानंतर मला इथे काय करायचं, ह्या लाईन 2 ड्रॉ करून घ्यायचे. तिथं पॉईंट टच होत असतील, इंटरसेक्ट होत असतील तिथे. ओके,
तर आपण तुम्हाला कनेक्ट करू. एकदा कनेक्ट केल्यानंतर तुम्ही मेजरमेंट पण करून घ्यायची आहे. 3.5 एक्झॅक्ट बरोबर येतो आहे का नाही आपलं, हे बघा 0 3.5 एक्झॅक्ट बरोबर आहे. इकडे पण बघून घ्या, हे बघा 3.5 0. ओके, एकदम एक्झॅक्टली बरोबर. नंतर सेकंड आहे आपला. नंतर तुम्ही इथे AB याला C नाव द्या. ओके, नंतर सेकंड आहे आपला इक्विलॅटरल आयसोस्केल ट्रायंगल. आयसोस्केल ट्रायंगलमध्ये काय आहे, आयसोस्केल ट्रायंगलमध्ये आपण काय करतो, बेस हा वेगळा असतो, वरील दोन साईड सेम असतात. आपण बेस किती घेतला, 4 सेंटीमीटर घेतला. तुम्ही इथं 5 पण घेऊ शकता, किती पण, कारण आपल्याला काही चूज आपल्याला करायला लावलेलं. तुम्ही काही पण घेऊ शकता. म्हणजे तुमच्या फ्रेंडने दुसरी फिगर काढली असेल, तुम्ही म्हणशील आपली फिगर रॉंग आली. नाही, कारण आपल्या फिगरला काय, आपल्याला लेंथ काय सांगितली, आपल्याला चूज करायला युअर सेल. त्यामुळे आपण काही पण लेंथ इथे घेऊ शकतो. आता LM किती घेतली, 4 सेंटीमीटर. हे बघा 4 सेंटीमीटर लेंथ तुम्ही काय करायचं आहे, 0 to ही रफ फिगर आहे. रफ फिगरमध्ये तुम्ही अंदाजे काढून घ्यायची. नंतर इथं 3.5. नंतर इथं फेअर फिगरमध्ये तुम्ही काय करायचं आहे, 4 सेंटीमीटर हे करायची स्केलच्या साह्याने. ओके, हे बघा 0 1 2 3 आणि 4 हे कम्प्लीट. ओके, 4 सेंटीमीटर. नंतर ही किती सांगितली तुम्हाला, ही ड्रॉ झाल्यानंतर हिला LM नाव द्यायचं, हिला 4 सेंटीमीटर लेंथला. नंतर ही किती तुमची MN 3.5 सेंटीमीटर. ओके, MN 3.5 सेंटीमीटर. इथे पॉईंट घ्यायचा आहे, इथून तुम्ही हे करून घ्यायचं आहे. ओके, नंतर इकडे पण काय सेम आहे. ओके, 3.5 सेंटीमीटर. आता तुम्ही याच्यामध्ये ॲडिशनल एक लिहू शकता. तुम्ही इथे तुम्हाला दिलेलं नाही, तुम्ही चूज केलेलं आहे बरोबर. इथे तुम्ही काय करायचं आहे, लेंथ MN = 4 सेंटीमीटर. नंतर लेंथ MN = 3.5 सेंटीमीटर and LN लेंथ LN = 3.5 सेंटीमीटर. ओके, हे झालं. इथे पण तुम्ही आयसो स्केलला काय करायची, लेंथ = 3.5 सेंटीमीटर किंवा साईड्स = 3.5 सेंटीमीटर. आणि आयसो इक्वलॅटरलच्या काही सेमच असतात, त्याच्यामुळे प्रत्येकाची लिहायची आवश्यकता नाही आहे. झाले हे आपलं LM 4 सेंटीमीटर, MN 3.5 सेंटीमीटर आणि LN 3.5 सेंटीमीटर. नंतर हे आर्क ड्रॉ झाल्यानंतर तुमची ही मोजून घ्यायची आहे. नंतर स्केलन ट्रायंगल. आता थर्ड आहे आपला काय, स्केलन ट्रायंगल. स्केलन ट्रायंगलमध्ये काय करतो आपण, रफ फिगर ड्रॉ करायची. स्केलन ट्रायंगलमध्ये काय, तिन्ही बाजू ह्या तुमच्या वेगवेगळ्या असतात. नेहमी लक्षात असू द्या, काय तिन्ही साईड्स असतात त्या ट्रायंगलच्या डिफरंट मेजरमेंटच्या असतात. आता PQ किती घेतलेला आहे मी, 5 सेंटीमीटर. QR 4 सेंटीमीटर. PR 3.5 सेंटीमीटर. तुम्ही 3 पण घेऊ शकता, काही पण घेऊ शकता तुम्ही इथे. ओके, आता इथे ही रफ फिगर नाव द्यायला, रफ फिगर म्हणजे विदाऊट मेजरमेंटची, त्याला रफ फिगर असं म्हणतात. फेअर फिगरमध्ये काय करतो, एक्झॅक्टली मेजरमेंटनी घेतलेली असते आपण. ओके, हे बघा आता इथं किती 5 सेंटीमीटर काढायचे आपल्या रफ फिगरप्रमाणे. इथे 0, इथे 5 आलं आपलं. 0 ते 5 ड्रॉ करून घेतले आपण, लाईन मारून घेतली, तिला नाव PQ दिले. नंतर नेक्स्ट स्टेपमध्ये हे किती 4 सेंटीमीटरचा काढायचा आपल्याला RQ. मग RQसाठी आपण काय करणार, इथं स्केल ठेवणार. हे बघा स्केल इथं तुम्हाला मी ते अगोदर सांगितलं त्याच्याप्रमाणे करून. इथं 4 व इथं डॉट ठेवायचं आहे तुम्हाला. इथे 0 डॉट ठेवायचा आहे बरोबर.
ठेवल्यानंतर तुम्ही इथे ठेवून इथे पॉईंट ठेवू, दोन्ही पॉईंट ठेवले एक्झॅक्ट, इथून तुम्ही आर्क ड्रॉ करू शकता. बरोबर झाला आर्क ड्रॉ तुमचा. नेक्स्ट तुम्ही हे किती आहे 3.5 सेंटीमीटर. आता 3.5 सेंटीमीटर कुठे येईल तुमचा 3 नंतर 5. तुम्हाला ती मेथड योग्य वाटेल तसे तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. ओके पेन्सिल आणि कंपासच्या टिपचा. ओके इथून घेऊ नंतर मला काय करायचं आहे इकडे आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके झाला. आर्क ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे इथे हे दोन्ही पण टर्मिनल जे इंटरसेक्ट होता पॉईंट आर्क तिथून तुम्हाला हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला मेजरमेंट इथं आर पॉईंट, इथं क्यू, इथं पी, हे किती आहे 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर बरोबर. इथे पी क्यू 5 सेंटीमीटर आणि क्यू आर 4 सेंटीमीटर. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांना शेअर करा. थँक्यू. बाय.